एव्हरीवन, जय एकविरा. तर आताच मी रेडी झालो. म्हणजे आम्ही तर काल लेट झोपलो कारण का आमची रांगोळी झाली, म्हणजे राहिली होती ती झाली लेट आणि बाकीची रांगोळी करायची बाकी होती. तर आता आम्ही सगळीजण आंघोळ केली आणि सगळी लागल्या तयारीला. आणि आमच्या आत्या खालची तयारी करतं आणि इथं आमचा बटरफ्लाय लावायचा प्लॅन आहे. इथं लय भारी दिसणार आहे ते पोरा पण यो. तर बघा काही जास्त सजवला काल रातचे. आणि जेवणासाठी किती मोठा मैदान. खाली माणसं असतील पण नाहीत सध्या, आहेत त्या साईडला जेवणाचं आहे. इथं सगळी करतात. तर इथं आमची आत्या रेडी झाली. आता इकडे बघू बघा काहीच कसली भारी दिसतं आमची आत्या. आत्या आणि आमच्या आत्यांचा घर सगळा चालू इथं रेडी. आणि इथं रांगोळी बघा काहीच आमची एवढी काल मेहनत केली ना, काहीच कशी विषय झाली पण ऍडजस्ट करून घ्या. पण मिनी काढले आणि झाली तशी भारीच. आता इथं बॉर्डर करतात. अरे पूजा ताई तुम्ही कधी आया जाऊ आम्ही सगळी टणपाण्यानं अंग धुल्यान. आधी तुलाच येते टणपाण्यानं सगळे अंग धुल्यान आणि आम्ही निघाल्या. या बघा काहीच कसला भारी वाटते. आता इथं दोरा लावायला घेतले. इथं नवीन गाडी आणली काल मामाची, त्याची आता पूजन आहे. आमची काही दीक्षित झाली आणि लास्ट आमचा कालचा ब्लॉग अपलोड. गाईज बघा आमची आत्या आलेली आहे आणि म्हणत्या दा काय बोलते बघ. दाची खुशी बघा काहीच दा. ती जरा खुशी वेगळीच आहे. असं काही होतंय. रील नाही ब्लॉग आहे. रील आता ती एकटीची ना, मिनी ब्लॉग नाही बनवत. या रांगोल्या बोलताना चावलांच्या दोघी बहीण कशा वातिया करतात. तात्या काय बोलशील. लेट उजडला. आमचे आता हे वाकलांचे तात्या नाही तर मुरबीचे तात्या झाले आहेत. दुबईचे टाइम माणसं ओळखत आहे का. हो लढत होती कट आलो असतो आम्ही. किती मिस करत होतो. एवढी भारी मी काढली. अरे जाऊ दे इथंच कशी तरी काढली ना. दादा सुटसुटीत चालला तो आता येईल संध्याकाळी. तर गाईस असा काही झाला इथंशी. बघा पाणी घ्या, तांब्या द्या, पाणी घ्या. आत्या अजून आंब्याचं डायला लागते. पाणी घ्या, त्यांना घ्या. डोळ्यांना पाणी लावा. आसमान तीनदा पाणी प्यायचे. पाणी सोडायचे. पाणी प्या. पाणी गावात पाणी घ्या. उजव्या हाताने पाणी प्या, हाताला लावा. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः. श्री कृष्ण परमात्मने नमो नमः. शरणविषय परमात्मा देवी जन्मे साम्राणाय आम्ही विनियोगाहो. नमो भगवते वासुदेवाय. निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेशाय नमो नमः. ध्याय ध्यानं ध्यानार्थे आवाहनार्थे पूजनार्थे नमस्कारं समर्पयामि. गणपतीची मूर्ती घेऊन ये. गणपती मूर्ती एका तामणात घेऊन ये. देतो ना पण घरात फेरी मारते. हो माझा सोन्याचा हार.
आपल्याला हरी हे सिद्धे महागणाधिपताय नमः लक्ष्मी नारायणाभ्य नमः महेश्वराभ्य नमः वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः सजीवृन्दराभ्य नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः एतत् गुणधानितारित्यसिद्धगणेशाय नमो नमः सकुटुंबस्य परिवारस्य हे काय ठेवलं काय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः गणपतीला देव नमः भारी एकदम हां वस्तू भारी झाली पाहिजे नाही आणि ते हेच ना काय म्हणतात ते काय रीलवाले काय म्हणतात त्याला ते मग काय करायचं गणपती बाप्पा दोन्ही बाजूला ठेवून द्या अर्ध पाऊल बनल्या चला मंत्रोच्चार करा चला गृहप्रवेश मायक्या ओम देव हो शांतिरांतारि च ओम शांति शांतिरापः किचन मध्ये जायचं होतं कधी काय पाहिजे आता हे आले की पाणी घ्या पाच बोट लावा देवता वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वसुदेव देवता रुद्रा देवता फुलवा हे ऑटोमॅटिक आहे ना हे चालू आहे का खालून हे चालू केलं का खालून हे चालू आहे अग्निनारायण देवता आहे हा जोड अग्नीला नमस्कार करा त्यांच्या हस्ते लाईटर आहे ना प्रज्वलित करा अग्निनारायण अग्निनारायण देवताय नमो नमः अग्निदेव की जय अरे सिलेंडर बंद केला सिलेंडर बंद करा अग्निर्देवता वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वसुभो देवता रुद्रा देवता आदित्या देवता परतो देवता विश्वे देवा देवता बृहदेन्द्रो देवता वरुणो देवता पूजनार्थे अक्षतां समर्पयामि हळद कुंकुवाचे थोडी थोडी पूजा करण्यार्थ थोडं जरासं सौभाग्यवाणीं समर्पयामि अग्निनारायण देवताय नमो नमः दूध घ्या भांडा घ्या अग्निनारायण देवताय नैवेद्यं नैवेदयामि हा जोडा नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि अग्निनारायणाय नमो नमः चला हे बाकी बंद करून द्या तिन्ही बंद करा एक चालू राहू द्या अग्नि हा जोडा अग्निदेवताय नमो नमः नमस्कारं समर्पयामि कलश घेऊन चला तर गाईज मी मम्मीला सोन्याचा हार आणायला सांगितलेला मुरबीशी पण ना तो मी घालणारच नव्हतो आता मी मुरबीला चालल्यावर तयारी करा पप्पाने कुठचे बघा पैसे आणलेत पप्पा बोलते मला आणले वा ले वाईट वाईट जिप्सी आते पप्पा गाईज बघा कसला भारी वाटतंय तर गाईज आता आम्ही आलो मुरबीला आणि का आलो तर मेकअप करायसाठी तर आम्ही मेकअप करायसाठी आलो आहे सगळेजण तर आम्ही नंतर जाऊ 3 वाजता कपडे पण आणलं आणि माझा सोन्याचा हार पप्पाच्या गाडीतच राहिला आणि पप्पा गेला ऑफिसला कामावर गेला आणि आमची बाईला बघा आमची मॉडर्न बाई तिला आम्ही घ्यायचं आहे नंतर तुला न्यायची आहे का नंतर तुला नंतर न्यायची आहे हायकर 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 टाटा टाटा कोण बाय त्यावर गाईज तर यो माझा फायनल लुक आहे बघा
कसा वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या स्पेशल चुडा, स्पेशल बांगड्या माझ्या, तर कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. तर आत्ता रेडी झालो मी. तर मी उद्यांसाठी पण कपडे घेतलं. नानीने दिलेली मला रिंग, तर उद्यासाठी पण मी कपडे घेतले बिकॉज मला वस्तीला राहायचं आहे तिकडं. तर सगळं पॅक करते आणि मग निघू. काहीच अजून सोन्याचा हार घालायचा बाकी आहे. तो वाटतं आणले तर तो मी घालते. पप्पाच्या गाडीत होता, पप्पा गेला होता कामावर तर भेटला नाही. तर पप्पा आता थोड्या वेळेला आला होता तर देऊन गेला. आम्ही चाललो नानासोबत. आमची नानी पण दाखवते गाईस तुम्हाला. गाईज नानीने पण माझ्यासारख्या बांगड्या घातल्या. नानी माझे मुलं सगळ्यांना याड लागले माझ्यासारख्या. हे बघा मी नानीला कशा चल दाखव बांगड्या चल. हे बघा पहिले बसून घेतला कारण यांचं माझ्या आधी लगीन झालं, म्हणजे यांचा लगीन झाले मग यांना एक्सपिरियन्स असेल. पण तिने दिलेली, मी सांगला गाईचा ना की नानीने दिली अंगठी. नानीने नानीच्या साडीसाठी आणलेली पण तिने म्हणा दिली. तर हिला पण माझ्या बांगड्यांचा यड लागलाय. ते मी हार घाल गाईस. हार बघा ठळण 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 ठळण. तर इथं तो मनी आहे ना तो गाईस निघला होता. तर तो लावायला कोणाला टाइम नाही, कोणीच पनवेला गेला नाही लवकर, म्हणून असं आहे. तर चला गाईस आत्ता बघा मस्त वाटतंय ना. तर आमची आता बय बघू काय बोलते. तर बय काय बोलशील, काय बोलत होतीस तू निघूत म्हणा. पोलवर कशी सॉफ्ट कशी दिसत लग्नात तर नाही रुचणार. आता त्याला कमीच करी इतकीच करी हो लग्नात येतो. तिचा म्हणणे आता एवढाच चुडा घाल लग्नात अजून येईल बोलतं. हा कासा सकाळ येऊ ना चुरा काहीच एवढा बये मी कसे दिसताव मी लय भारी दिसत बाई म्हणून जमताव बाबा. आणि बाई माझ्या बांगड्या हो लय कॉपऱ्यात दिले बाई आवडे असो. मग मला एवढंच पटतं तुला माहिती आहे ना. राहू दे स्वप्न बाय मागे आमची बाई पण चिकनी दिसतो मला. आमची बाई पण आमचा ना ना माझा लुक बघा कसला भारी. आमचा नाना बघू शकत कॉम्प्लिमेंट लग्नात काय भेटल्यावर तनु कंबर वाटागच कर. आता तुला भेटलं ना आमची बाई पण कसली भारी दिसते बघ. हे बघ आमची बाई कसली भारी दिसते. बर गाईज आम्ही तनोजा पोचलोय. आले ना ते वाटतं पालिकेचे. किती वर्षांची गाडी आहे बाई. आम्ही कुठं नेत नाही बाईला. तर आज फायनली आम्ही बाईला तर गाईज आता आम्ही आलोय आत्यांच्या घरी. म्हणजे ना त्या स्वागताला राहिले. तात्या काय बोलतात तात्या आमची आत्या. तुम्ही कुठले ब्लॉगर? आम्ही मुरबीचे ब्लॉगर. तुमचं पूर्ण नाव सांगा त्याच्यामध्ये. आमचं जान्हवी दत्ता ठाकूर. ओके दत्ता का दत्ता? आमचे वडिलांचं नाव आहे शॉर्टमध्ये दत्ताचं पूर्ण नाव सांगा. जान्हवी दत्ता जान्हवी रुपाली ठाकूर. तर इकडे बघा कसं काही झालंय ते पण. अरे दलिद्र्यानो आवर भारी जा कपडे बदल. तर काही माझं फोटो निघत नव्हतं पाहिजे तसं पण फायनली निघलं. तर आता मी काय खाली पूजा होते आणि आराध्या बघा आराध्या आरू. तर आता हरिपाठ चालू होईल 5ला. तर बघू पण अजून फोटो शॉट्स काढायचं बाकी. काय एवढा भारी गाईज लुक केले मग सोबत असं कर. हा फोटो घे व्यवस्थित आला पाहिजे फोटो. दक्षिणा काढ बाबू. एक मिनिट ताई हे बघ सरळ हात कर ना. सरळ हात कर इकडे बघ. ए व्यवस्थित घे फोटो. हा हे पैसे काढ. ब्लॉगर आहे बाबा. एवढे क्यूट वर बघा तुम्ही. एवढी क्यूट आल्या आल्या असं घाल. एवढे क्यूट
ब्लशर लावले हर्षू कसा वाटतंय हालत लागली तुझ्या हाताला हा माझ्या पोरीच्या घरी पूजेला आल्या पोरीच्या घरी तुम्ही पण समजा या बरं हा? समजा पूजेला या बरं हा. संध्याकाळची पूजेला या बरं तुम्ही पण हो हो चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय. हात जोडा. आमची आत्या लाडकी आत्या आलेली आहे तर काही आमची लाडकी आत्या आलेली आहे याप्रमाणे माझी लाडकी वाची आणि माझी लाडकी आत्या आणि मी खूप खुश आहे कारण की ती आज आली. चला या अरे मग मी पत्रिका वाटायला गेलतो ना टेंगी झाली माहिती काय हाताला हात लावा. विष्णवे नमः. विष्णवे नमः. आत्या मस्त गेले. भारतवर्षे आर्यव्रतैसे हे महाराष्ट्र पुण्य प्रदेशांतर्गते नवीन मुंदांतर्गते पनवेल उद्योगक्षेत्रांतर्गते आम्हा गावाचं नाव घ्या. आपल्या गावाचं नाव, आपल्या वास्तूचं नाव, घराचं नाव घ्या. सर्व मनोकामना सिद्ध्यर्थे उद्योग आपलं स्वतःचं नाव घ्या. स्वतःचं नाव. आरती बिरती झाली आणि आता आल्या ना हरिपाठ करायला तर मी पण त्याच्यात सहभागी होणार आहे. चला काही आत्ताचा हरिपाठ वगैरे झाला आणि माझी मोबाईलची पूर्ण बॅटरी डेड होती म्हणून मला काही शूट करता नाही आला आणि पप्पाने शूट केलं आहे. बघू आता. तर काही आता सगळी जेवतान अर्धी जेवतील. तर पहिल्यांदा एवढा भारी एक्सपिरियन्स होता ना. मी हरिपाठ बोललो म्हणजे हरिपाठ मी नेहमीच बोलतो पण आहे ना इथं या गावात माझा पहिला हरिपाठ होता आणि जो मी बोलले ना म्हणजे रामकृष्ण हरीची चाल आहे ना ती मला अक्षरशः जमत नव्हती आणि अचानकशी एवढी भारी चाल बसली आणि एवढा भारी झाला तो हरिपाठ आणि यो सगळा भजन लय खरंच भगवंताच्या कृपेने एवढा भारी झाला. लय खुश आहे मी. तर आता जेवून बिवून घेऊ पण पाहुणे काय जायचं नाव नाही घेत पण जेवून बिवून घेऊ आणि नंतर भेटू. तर गाईज इथं आता सगळी जेवतान आणि ए बघा ओ माय गॉड गाईज आता आमच्या सगळी घरांची आल्या. इथे आमची वहिनी लागतं नसती. गोलू थांब ना कार 2 दिवस आलं ना लगेच. ए गोलू प्रसाद घ्या गोलू. गाईज आम्ही आलोय जेवायला कारण की हालतच बेकार झाली नाही बाबा राहतच नाही. तर आम्हाला जेवायला तर पाहुणे गेली आहेत आणि आता आम्ही सगळी फॅमिली आहोत. आमचा नॉना बघ आता मी शर्तीला जायसाठी पेढा घेतलेला आहे तरी उद्या मी पप्पा याचा बाबा भांडी येते गज्जा ना तू या बघा अशा मॅचिंग केल्याने आम्ही. आमची दीक्षिता लास्ट आहे ती येत नाही तो आणि आमची दीक्षिता तर यो आमच्या आत्याचा सासरा. आज खुश आहेत आमचे बाबा बुक्या ना हे बुके दे रहा पेटवाले आओ बुके घ्या चहा आलेला आहे. चहा कोणाला आहे हो
काय आहे हो? भजन वर्णन म्हणजे काय आहे? भजन वर्णन काढा आहे काढा आमचा पण आवाज बसला जरा. कधी घेतला त्यानं माहित पण ना. माझा पण आवाज काही जरा बसले. मला पण बोलायला लागतो हरिपाठ म्हणून जरा बघत त्यांचा आवरा कसला काढा आहे. ते आवाज बसला गाईच तवांच्या सारखा. एक नंबर आहे गाईज. लय भारी आहे, लय भारी आहे. तर चला तर गाई चेंज बिन झाली. चेंज बिन झालो आणि इकडं बघा हर्षीला आत्याच्या पोरीने त्यांच्या आत्याच्या पोरीने गिफ्ट काय दिले मस्तपैकी. तर आता आम्ही तो लावू आणि आता झोपू आम्ही. काहीच लय दमलो सगळेजण. बाय बाय. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.